आजच्या कथेचे नाव आहे सारिकाचा निर्णय। शी बाई, आज खूपच उशीर झाला। समीर जर माझ्या आधी घरी आला असेल तर काही खरं नाही आज माझं। सारिका स्वतःशीच बडबडत झोप चालत होती। तरी मी रोहनला म्हणाले, मला हे असं खोटं बोलून नाही जगता येत, तू कर काहीतरी। मी आता समीरशी खोटं नाही बोलणार, पण त्याचं आपलं एकच, मला थोडं सेटल होऊ देत, नंतर आपण आहोतच की एकत्र आयुष्यभर। पण माझी मनस्थिती हा का नाही समजून घेत, माझी होणारी घुसमट नाही का दिसत रोहनला, की सर्व कळत असूनही तो न कळल्यासारखं करतोय। सारिकाचं घर अगदी 4 पावलांवर आलं होतं। समीर आधीच घरी येऊन बसला होता। घरात टीव्ही चालू असल्याचा आवाज ऐकू येत होता। सारिकाने घरात पाऊल ठेवलं। आज का इतकं लेट? समीरने आल्या आल्या सारिकाला विचारलं। हो, आज जरा जास्तच काम होतं ऑफिसमध्ये, सारिकाने त्याच्याकडे न पाहताच उत्तर दिलं। खरंच, तू ऑफिसमध्येच होतीस ना? समीर तिच्याकडे रोखून पाहत म्हणाला। का? सारिकाने काहीसं चिडून विचारलं। मी आज स्वतः लवकर सुटलो, तुझ्या सोबत घरी यावं म्हणून मी आज तुझ्या ऑफिसमध्ये आलो। तिकडे गेल्यावर कळलं की तू हाफ डे घेऊन निघून गेलीस। काय? खरं बोलतोय ना मी, कुठे गेली होतीस सारिका? समीरने आता आवाज चढवला होता। गेले होते मशनात। तुला काय करायचंय? सारिका देखील चिडली। मला काहीच देणं घेणं नसतं, जर तू माझी कुणीही नसतीस। पण दुर्दैवाने का होईना आपण नवरा बायको आहोत, तुला सांगावंच लागेल सारिका। समीरने तिच्या दोन्ही दंडाला दाबून धरून तिला हिंदळलं। हो, तुझी बायको, हेच तर दुर्दैव आहे माझं। तुला ऐकायचंय ना तर ऐक, आज ना उद्या तुला हे समजलंच असतं, पण विषय निघालाच आहे म्हणून सांगते। मी एका माणसाला भेटायला गेले होते, रोहन त्याचं नाव। झालं समाधान, आमचं प्रेम आहे एकमेकांवर आणि आम्ही लग्नही करणार आहोत लवकरच। सारिका सर्व बिनधास्तपणे समीरला सर्व ऐकवत होती। काय? आणि तुला ह्या गोष्टी सांगताना जराही लाज नाही वाटत? आता समीरचाही आवाज चढला। लाज का? त्रास होतो मला, खरं बोलतेय ना मी आता। पण ही वेळ तूच माझ्यावर आणलीस समीर। काय? माझा काय संबंध? मी काय असं वागलो जेणेकरून तुला या थराला जावं लागलं? ते तू स्वतःच्या मनाला विचार। मला तुझ्याशी काही एक बोलायचं नाहीये, ठीक आहे? तसंही बोलायला बाकी काय राहिलं? तुला माझा इथून पुढे कसलाच त्रास नाही होणार। समीर काहीच न बोलता बाहेर निघून गेला। सारिकाला राहवलं नाही। समीर बाहेर निघून जाताच तिने आतून दार लावून घेतलं आणि रोहनला फोन केला। हॅलो रोहन, मी सारिका बोलते। सारिका, काय ग असा वेळी फोन? घरी सर्व ठीक आहे ना? काहीच ठीक नाहीये रोहन, मी समीरला आपल्याबद्दल सर्व सांगितलं आज। काय मग त्याची प्रतिक्रिया काय होती? रोहनने सावधपणे विचारलं। काही नाही, तो म्हणाला इथून पुढे तुला माझा कसलाच त्रास होणार नाही, आणि निघून गेला बाहेर। मला वाटतं सारिका तू त्याला फोन कर, बघ तरी तो कुठे गेलाय। त्याने सर्व इतकं सहज घेतलं म्हणून मी बोलतोय। पण का? आता कशासाठी? जाऊ दे ना त्याला, कधी ना कधी हे समजलंच असतं। तू आहेस ना माझ्यासोबत आता, आपल्याला कुणाचीच भीती नाही राहिली, हो ना? आता आपल्याला एक होण्यापासून कुणीच नाही अडवू शकत। हॅलो, तू ऐकतोयस ना रोहन? हॅलो हॅलो। पलीकडून फोन बंद झाला होता। तिने पुन्हा फोन ट्राय केला। द नंबर यू हॅव कॉलिंग इज करंटली स्विच ऑफ। फोन बंद। बॅटरी डाऊन झाली असेल बहुतेक, की मुद्दामच बंद केला असेल रोहनने फोन। सारिका स्वतःशीच शांतपणे पुटपुटली। रात्रीचे 10 वाजून गेले। समीरला बाहेर पडून 2 तासांच्या वर झालेत। कुठे गेला असेल हा? फोन करू का मी ह्याला? तिने फोन केला तर फोन घरातच वाजत होता। अरे बापरे, फोन घरीच ठेवून गेला हा। तिने सहज म्हणून त्याचा फोन हातात घेतला तर त्याच्या वॉलपेपरवर दोघांचा लग्नाआधीचा फार जुना फोटो होता। ते जेव्हा पहिल्यांदा भेटले होते तेव्हाचा फोटो पाहताच तिच्या डोळ्यासमोरून 4 वर्षांपूर्वीचा काळ झळकू लागला।